भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. रेल्वे बोर्डाने ग्रुप डी पदांसाठी तब्बल म्हणजे चट्ट 22,000हून अधिक जागांची भरती जाहीर केली आहे. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा काय म्हटलंय, अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकली तर आयुष्यभर पश्चाताप होईल. हे एकच वाक्य या भरतीचं महत्त्व सांगायला पुरेसं आहे, नाही का? तर मग ही संधी आणि ही वेळ आपल्या हातून निसटून जाता कामा नये याची आपण खात्री करूया. आणि आकडा बघा, तब्बल 22,195. ही काही साधीसुधी भरती नाहीये, ही तर एक महाभरती आहे. विचार करा, नोकरीच्या शोधात असणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही किती किती मोठी संधी आहे. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, ही संधी संपूर्ण भारतातल्या उमेदवारांसाठी आहे. म्हणजे देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असाल तरी अर्ज करू शकता. आणि हो, आपल्या जवळच्या विभागातच नोकरी मिळवण्याची संधी सुद्धा आहे. ओके, तर ग्रुप डी मध्ये नक्की कोणती पदं आहेत? तर यात आहेत असिस्टंट, पॉइंट्समॅन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनर. ही सगळी पदं रेल्वेचं जे एवढं मोठं जाळं आहे ना, ते सुरळीत चालवण्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाची भूमिका बजावतात. चला आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, पात्रता. म्हणजे या पदांसाठी अर्ज नेमकं कोण करू शकतं, शिक्षण आणि वयाच्या काय अटी आहेत ते बघूया. ऐकून खूप बरं वाटेल की शैक्षणिक पात्रता एकदम सोपी ठेवली आहे. तुम्ही फक्त 10वी पास असाल तरीही अर्ज करू शकता. आणि समजा तुमच्याकडे 10वी नाहीये पण ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं प्रमाणपत्र असेल तरीही तुम्ही यासाठी पात्र आहात. सोपे 2 मार्ग आहेत. आता वयाबद्दल बोलूया. ही गोष्ट लक्षात ठेवा की वय 1 जानेवारी 2026 या तारखेनुसार मोजलं जाईल. या दिवशी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष वय असायला हवं. आता सरकारी नियमांप्रमाणे यात सवलतही आहे. ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची तर SC ST उमेदवारांना तब्बल 5 वर्षांची सवलत मिळेल. बरं, जर तुम्ही शिक्षण आणि वयाच्या अटींमध्ये बसत असाल तर मग पुढची पायरी आहे अर्ज प्रक्रिया. चला पटकन बघूया की यासाठी शुल्क किती आहे आणि हो, सगळ्यात महत्वाचं तारखा कोणत्या आहेत. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. बघा, जनरल म्हणजे खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी 500 रुपये शुल्क आहे. पण SC ST, महिला उमेदवार, माजी सैनिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शुल्क फक्त 250 रुपये आहे, म्हणजे निम्म. आता ह्या तारखा ह्या लगेच कुठेतरी लिहून ठेवा किंवा कॅलेंडरमध्ये मार्क करा. अर्ज सुरू होत आहेत 31 जानेवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 9 मार्च 2026. परत एकदा सांगतो, 9 मार्च 2026. यानंतर अर्ज करता येणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. चला तर मग आता आपण पोहोचलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे ऑनलाईन अर्ज. हा अर्ज नेमका कसा करायचा याची सगळी प्रक्रिया आता समजून घेऊया. ही प्रक्रिया तशी सोपी आहे, फक्त या 5 स्टेप्स लक्षात ठेवा. सगळ्यात आधी rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे आपली नोंदणी करायची. मग अर्जामध्ये सगळी माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची. त्यानंतर ऑनलाईन फी भरायची आणि शेवटी फॉर्म सबमिट करून त्याची एक प्रिंट काढून जपून ठेवायची. आणि एक छोटीशी टिप, अर्ज भरायला बसताना सगळी कागदपत्र जवळ घेऊन बसा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको आणि चुकाही टळतील. एक अत्यंत महत्वाची गोष्ट, कृपया लक्षात घ्या की अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने म्हणजे पोस्टाने किंवा हाताने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे ती चूक अजिबात करू नका. आणि ही सगळी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली की काय मिळेल, तर एक प्रतिष्ठित सरकारी नोकरी. याचा अर्थ काय, तर स्थिर पगार, सुरक्षित भविष्य आणि भारतीय रेल्वेचे सगळे फायदे. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर एका चांगल्या उज्ज्वल करिअरची ही दमदार सुरुवात आहे. तर मग आता प्रश्न हा उरतो की ही जी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे ती आपल्या भविष्याला एक नवीन सकारात्मक दिशा देऊ शकते का? यावर शांतपणे विचार करा आणि आपल्या करिअरसाठी एक योग्य निर्णय घ्या. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.